अय्यो आज भेटला पप्पू पाटील गड्यानं चटीत माती भरली हो. राम राम मंडळी राम राम. डाळ भात लोणचं कोण नाही कोणचा. स्वागत आहे भाऊ तुमचं व्हिएतनामच्या ब्लॉग मध्ये. बोला जय भद्रकाली. मग काय सकाळ सकाळी श्याम भाऊ निघाला ना कॅफेची न प्यायला. जाता जाता आपल्या राणीची बियर पण संपली होती. ग ग ग ग ग जाता जाता भेटले ना तारा आणि सितारा. वाऱ्याच्या वेगाने चालले होते बोल लॉटरीचं तिकीट विकायला. अडदुने 12. मग काय श्यामभाऊ दानकेत आला ना बियरच्या पंप. अरे बियर झाली ना स्वस्त 5000. ग ग ग बोला जय महेश मते. मग काय 50,000 राणीची टाकीच पॅक केली. श्यामभाऊ निघाला ना इकडे रस्त्यावर कोणीतरी गावाचं पिठच सांडून दिला होता भाऊ. कारण नरेंद्र मोदी. खतरनाक लोक. मग काय ते दानकन श्रीलंका. श्यामभाऊ आला ना आपल्या अड्ड्यावरती. बाबण्यानं इकडे डायरेक्ट पत्र्याला फवारे लावले होते. लई तडाख्याचं ऊन पडलं होतं तुम्हाला सांगतो. बाबण्याला म्हणलो मग काय दानक्यात लाव एक कॅफेची ना जडीबुटी. केवढ्यात आली ना भाऊ भानुबाई. भानुबाईनं टाकलं मला गाडीमध्ये. केली गाडी लोडून निघालो ना. खंडू बाबानं डायरेक्ट 8वा गिअर टाकला. डायरेक्ट वाऱ्याची वेगानं. जाता जाता भेटला ना भाऊ मिठाचा कारखाना. गांधीजींना इकडंच मिठाचा सत्याग्रह केला होता वाटतं. अगो बाई पुढे गेलो भेटला ना भूताचा मळा. भूताच्या मळ्यात घर आखे पाण्यावर तरंगले भाऊ. मग काय श्यामभाऊ दानकेत आला ना ओंगतावला. बोला जय महेश मते. मग दानकेत आलो ना डायरेक्ट बीचला. अडदुने 12. बीच वरती उतरल्या भानुबाईचा झाला ना फोटोशूट सुरू. नुसते फोटो म्हणलो आता का अल्बम तयार करते काय ना डायरेक्ट. अयो इकडं बीच वरती बघितलं तर नुसतं धिंगाणा. याला गाड पासून तर पार त्याला गाड पर्यंत पार नुसती गर्दी ना भाऊ. अयो इकडं काळू बाबा पार व्हिएतनामला आला आणि बीच मध्ये आंघोळ करून मोकळा झाला भाऊ. पण माया मित्राला अजून सासूरवाडी सुटत नाही. इकडं लोकांचा नुसता देदानकान मोड मनका एन्जॉय चालू होता. तुम्हाला सांगतो इकडे भेटला ना दादू डिंग्या. त्यानं त्याचा सेपरेट बांधारा तयार केला होता. तुम्हाला सांगतो इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. जे आता नवीन जन्माला आले असतील ना त्यांनी दणक्यात फॉलो करून घ्या. जे लाईफचा मोकार एन्जॉय घ्यायचंय ना त्यांना कमेंट करा. आणि जे माझ्यासारखे असतील ना त्यांचा जन्माला येऊन उपयोगच झाला नाही त्यांनी बोला जय महेश मते. भगवान.